की बाबा हे आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ही कामातली माणसं आहेत, लोकातली माणसं आहेत, सर्वसामान्याला भेटणारी माणसं आहेत, सर्वसामान्यांचे संवाद साधणारी लोक आहेत, तेव्हाच अशा प्रकारचे लोक जवळ येतात. नाहीतर अगोदरचे देखील आपण पाहिलेलं आहे काय कसं काय होतं ते. फेसबुक कसं आहे, घरात बसून सगळ्या गोष्टी होत नाहीत, लोकात जावं लागतं. फेसबुक लाईव्ह शंभूराज म्हणाले आम्ही फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस काम करणारे लोक. सरकार चांगलं काम करतंय, त्यामुळे काही जणांना पोटदुखी साहजिक आहे, होऊ शकते. पण आमच्या देवेंद्रजींना देखील संपवायची भाषा सुरू झाली. पण चांगल्या योजनांचा घाव त्यांच्या वर्मी लागलेला आहे. घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये. आणि देवेंद्रजी तुम्ही चांगलं काम करतात, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या काही योजना आम्ही सुरू केल्या, आज अनेक योजना सुरू केल्या, शिष्यवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार, कर्ज त्यांना देणं, नव्याने त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू, किती चेहऱ्यावर आनंद होता मुलांच्या. या सर्व जे काय कशासाठी आमचं सरकार आहे, हे सरकार सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण कसा होईल, त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, त्यांचं जीवन बदलेल कसं, त्यांचं जीवन सुखी कसं होईल, यासाठी आमचा आटापिटा आहे. तुम्हाला आम्ही सांगतो, बाकी आम्हाला काही नको आहे. आम्हाला या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झालेला बघायचा आहे, समाधानी झालेला बघायचा आहे. शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, माझ्या महिला भगिनी, माझे युवक, सगळे लोक, ज्येष्ठ लोक, आज सगळ्यांसाठी आम्ही योजना आणतोय. ज्येष्ठांचा देखील मी परवा मीटिंग घेतली, त्याच्यात देखील त्यांचा आम्ही सन्मान केला. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, अन्नपूर्णा योजना सुरू केली, त्याचबरोबर 3 सिलेंडर. आता महिला भगिनींना माहीत आहे गॅसचं टेन्शन असतं की नाही, कधी संपला की लगेच टेन्शन सुरू. मग आता हे टेन्शन जर आम्ही सरकारने नाही घेतलं तर सरकार कशाला पाहिजे. मग ते घेतलं. एका मुलीने आत्महत्या केली होती. मला रात्री 1 वाजता कळल्यानंतर मी 1:45 वाजता चंद्रकांत दादा पाटील मंत्र्यांना फोन केला. बोला आम्ही 50% फी देतो मुलींची, तरीसुद्धा जे 50% पालकांना भरता आले नाही, भरू शकले नाही, त्यांची तेवढी हे नव्हती कॅपॅसिटी, म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला, मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी 100% फीमध्ये सवलत देण्याचं. युवकांना म्हणाले बेकार आहेत, रोजगार नाही मिळत, कंपन्या झाल्या, इकडे चालल्या, तिकडे चालल्या. तुम्हाला मी सांगतो, जेव्हा आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, म्हणाले हे काय सगळ्या योजना बोगस आहेत म्हणतात. आता मला सांगा, 12वी डिप्लोमा डिग्री 10,000 पर्यंत स्टायपंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे की नाही.